घडवून आणणार, परभणीला विकासाकडे नेणार सावित्रीताई महामुने। परभणी आज दिनांक 11 नोव्हेंबर काल रात्री 8 वाजता फिरोज टाकी परिसरात राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सावित्रीताई सतीश महामुने यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी महामुनेताई यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी मंचावर उमेदवार सावित्रीताई महामुने, सतीश चकोर, विश्वजित वाघमारे, सतीश बनसोडे, आयोजक अशोक मुळे, विलास नवघरे, अशोक बालटकर, रामेश्वर बालटकर, माणिक शेळके, दिगंबर ढाकरगे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की परभणी विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही, यासाठी आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधी यांनी मिलीभगतचे राजकारण, तडजोडीचे राजकारण केले, यामुळे परभणी विकासापासून कोसो दूर आहे। शहराची अवस्था बकाल आहे, तरुणांना रोजगार नाही, महागाई वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, गुन्हेगारी वाढली असून यावर बोलण्यास कोणीही तयार नाही। म्हणून परभणीच्या इतिहासात पहिल्यांदा सावित्रीताई चकोर या बदलाव घडवण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। म्हणून हजारोच्या संख्येने मतदारांनी सिट्टीच्या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी विजय करावे असे आवाहन यावेळी करण्यात आलं। यावेळी धनगर समाज आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। पाहूयात सविस्तर वृत्तांत स्वराज्य न्यूज मराठीवर। विधानसभा मतदारसंघामध्ये काय बदल करू इच्छितात? मी सगळ्यात आधी बदल घडवेल शिक्षण, आरोग्य आणि रस्ते। जे रस्त्यांची अवस्था आहे बघाल आणि मुलांना जे शिक्षणासाठी खर्च लागायला आहे तो शिक्षण मी 0% वरती आले। काय वाटतं तुम्हाला परभणी जिल्ह्यात मतदारसंघाचा विकास झालाय का नाही झालाय? अजिबात झालेला नाहीये। काय बदल घडणार? मी सर्वात आधी बदलाची सुरुवात ही शिक्षणातून करणार आहे, कारण शिक्षण ज्यावेळेस माणूस घेतो त्यावेळेस प्रश्न विचारायला शिकतो। कोणते महत्त्वाचे मूलभूत विषय घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार? महत्त्वाचे कोणते मूलभूत विषय घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार? शिक्षण, आरोग्य आणि रस्ते। मतदाराला काय वाटतं? मतदाराला एवढंच आव्हान करेल की ज्यांना विकास पाहिजे आणि प्रगती पाहिजे त्यांनी शिट्टीला मतदान करा, 5 नंबरला।